तुम्ही सुद्धा कधी हा व्हायरल फेस पॅक ट्राय केलाय का? जर ट्राय केला नसेल तर ना मी सांगन तसा नक्की एकदा ट्राय करा. पहिली गोष्ट जी आपल्याला लागणार ती सगळ्यांकडेच अवेलेबल असते ती म्हणजे हळद. हळद पहिल्यांदा तवा गरम करायला ठेवायचा, त्यामध्ये हळद टाकायची. छान अशी हळद आहे ना कलर चेंज होईपर्यंत आहे ना छान अशी भाजून घ्यायची आणि ना भाजल्यानंतर आहे ना तिला छान अशी एका वाटीत काढून घ्यायची. वाटीत हळद काढल्यानंतर थोडीशी थंड होऊ द्यायची आणि त्यामध्ये ना मध ॲड करायचा आहे. मधामुळे ना तुमची स्किन छान अशी मॉइश्चरायझर राहते आणि त्याचबरोबर हळदीमुळे ना छान असा ग्लो येतो तुमच्या चेहऱ्याला. आणि त्याचबरोबर कच्चं दूध सुद्धा मी ॲड केलं होतं, कारण चेहऱ्यावर जी काही टॅनिंग असेल ती पूर्ण ना कच्च्या दुधामुळे रिमूव्ह होऊन जाते. छान असं ना मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आणि ना छान अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत पहिल्यांदा तर मी छान असा फेस वॉश करून घेतला होता चेहरा, त्यानंतर क्लीन करून घेतला आणि हा जो पॅक बनवला होता तो चेहऱ्यावर छान असा अप्लाय करून घेतला आणि ना 10 मिनिटासाठी चेहरा आहे ना तसंच ठेवला. तोपर्यंत घरातली जे काही कामं होती ते करून घेतले, जसं की भांडे वगैरे घासायचे होते ते घासले. तोपर्यंत म्हणलं आपला पॅक सुद्धा छान असा ना सुकून जाईल. 10 मिनिटानंतर आरशात येऊन बघितलं पॅक पूर्ण आपला सुकला होता. म्हणून म्हणलं मला काही चैनच पडत नव्हते. असं मग वाटत होतं की कधी मी एकदा चेहरा वॉश करन किंवा बघन. त्याआधी मी इकडे चमच्याने थोडासा चेहऱ्यावरचा जो पॅक होता तो काढून बघितला. इतका छान असा रिझल्ट वाटला. पटकन मी ना चेहरा वॉश करण्यासाठी ना गेले, त्यानंतर छान असा चेहरा वॉश करून घेतला आणि ना रिझल्ट मी शॉकिंग झाले होते. इतका छान असा रिझल्ट आला होता ना आणि चेहरासुद्धा इतका ग्लो करत होता. माझासुद्धा विश्वास बसत नव्हता. पहिल्यांदा पॅक ट्राय करून सुद्धा एवढा छान रिझल्ट आला. आणि ना हा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावला तरी चालेल आणि इतकं छान आणि सुंदर रिझल्ट आहे ना. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आपण भेटूया उद्या. बाय.